आपले आज मठाधिपती म्हणजे मीच वाढदिवसानिमित्त हे सारे भक्तगण गुरुतत्वाच्या सानिध्यात राहून गुरुतत्वाचा वाढदिवस करत आहे। आपण व्यक्तीचा वाढदिवस करतो आणि इथे तत्वाचा वाढदिवस चालू आहे। त्याच्यामुळे भक्ताच्या हृदयातून आलेले जे आशीर्वादाचे स्पंदन आहेत, आस्था आहे, आस आहे आणि विश्वास आहे, त्या तत्वाविषयी, त्या गुरु सानिध्याविषयी आणि त्याच्यामुळे हे सगळं भारावून गेलेलं वातावरण आहे, भक्ती स्वरूपात नाहिलेलं आहे। आणि अशा स्वरूपात सानिध्यात राहून आजचा हा वाढदिवस सोहळा साजरा होत आहे स्वामी सानिध्यात, गुरु सानिध्यात। तरी इथे आलेले जे भक्त आहेत त्यांची जी मनाची धारणा आहे, इच्छा आहे, ती अशीच काहीतरी बोलकी आहे का उदंड आयुष्य या तत्वाला लाभो, म्हणजेच या व्यक्तीला लाभो। आणि असंख्य या भक्तांच्या मनातल्या एका मोगऱ्याच्या कळीप्रमाणे उमलणाऱ्या इच्छा, आकांक्षा ज्या आहेत त्या फलद्रूप व्हायला वेळ लागणार नाही, कारण त्या अंतर्मनातून आलेल्या आहेत, हृदयाला छेडून आलेल्या आहेत। म्हणजे तादात्म्य साधल्यानंतर भक्ताची जी अवस्था होते त्या अवस्थेतनं एक भाव निर्माण झाला आणि त्या भावापायी श्रद्धेपोटी इथे सर्व भक्तांनी जमून हा गुरु सोहळा साजरा करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर या शुभेच्छा दिल्यामुळे साऱ्या भक्तांना मी आशीर्वाद तर देतोच, पण धन्यवाद पण मानतो, कारण त्यांचं हे कर्तृत्व आहे गुरु सानिध्यात राहून गुरुचा मोठेपणा करावा आणि आपण पण गुरुसम मोठं व्हावं, तशी कृपा संपादन गुरुकडनं करावी। आणि त्यांच्या इच्छा फलद्रूप व्हायला फार वेळ लागणार नाही, कारण हे स्वामी सानिध्य आहे। कारण स्वामींचं वाक्य हे ब्रीदवाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थ।